काय चाललंय? मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवले आणि तुम्ही? मला सावित्री बरोबर मुंबईला जावं लागतंय, त्यावर तोडगा काढायचं सोडून तुमचं काहीतरी भलतच चालू. अर्जुन, पॅनिक कशाला होतोय? शांत राहा ना तू. आणि हे बघ, हे मुंबईला जाण्याचा निर्णय आहे ना, तो खानविलकरांनी घेतलाय, आम्ही थोडीच घेतलाय. आमच्यावर चिडून काय होणार आहे? काय रे, तू का पहिल्यांदा चाललायस का सावित्री मॅडम सोबत मुंबईला? याच्या आधी पण गेलायस ना, मग आता अडचण काय आहे? आधीची गोष्ट वेगळी होती दादा. तेव्हा माझ्या मनात तसं काही नव्हतं. म्हणजे आत्ता आहे. नाही म्हणजे तसं काही नाहीये. ते खूप ऑकवर्ड नाही का होणार? ह्यात हसण्यासारखं काय आहे? दादा, तुला तिच्याबद्दल अजूनही तेच वाटतं हे तू आता मान्य कर. प्रिया, तुला जर टाइमपासच करायचा असेल ना, तर तू प्लीज जा, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं. हा? अर्जुन, अर्जुन, मी समजू शकतो ना, पॉवर प्लांटचं प्रेशर, त्यात सावित्री मॅडम बद्दलचा निर्णय, सगळंच तर अंगड होऊन बसले. आय नो. मग तुझंच म्हणणं आहे की नाही, आपण नेहमी कामाच्या गोष्टी वेगळ्या ठेवायच्या, पर्सनल गोष्टी वेगळ्या ठेवायच्या. अगं तूच मिक्स करतोस ना हे. असं नको करूस. ऐक, मी तुला एक सजेशन देतो. हा ऐक, हे बघ, तू फक्त सावित्री मॅडमला नेऊच नकोस ना मुंबईला. हे प्याद आहे, हिला घेऊन जा ना सोबत. हा, हिचं इकडे काय काम आहे? रिकाम टेकडी बसलेली असते. जरा जग बघेल आणि हिला जरा बऱ्या कविता सुचतील. दादा, तिला हा, हिला घेऊन जा सोबत. म्हणजे काय होईल, तुमच्या दोघांमधला जो ऑकवर्डनेस आहे ना, तो नाही राहणार ना. ही होईल ना तुमच्यातलं दुवा. आणि दादा तू आत्ता म्हणालास ना की एक प्याद तुमचं नशीब बदलू शकतो. मग मी आता याचं नशीब बदलते. करेक्ट. प्रिया, तू काही उद्योग करणार नाही. हा, तुला जर माझ्याबरोबर यायचं असेल ना, तर कसल्याच खुरापती करायच्या नाही. मेंदू आहे ना रिकामा ठेवून यायचा. त्याचा उघड काय, मेंदू रिकाम असतं रे तिचा. दादा, कसं आहे प्रिया, रिकामा म्हणजे काय, तुझ्या मनात आणि डोक्यात काहीच नसतं ना, निर्मळ आहेस ना तू. हा, जा तू हिला घेऊन जा. नाही म्हणजे ठीक वाटतोय माझ्यासाठी हा पर्याय. सावित्री आणि प्रिया एका रूम मध्ये राहतील, मी माझा राहील. म्हणजे आत्ता जेवढा कामापुरता संबंध तो तेवढाच तिथे येईल. हा, म्हणजे त्यांना पण कोणीतरी सोबत असेल. एकटं नाही ना वाटणार त्यांना. चालेल. ओ माय गॉड, इतकी कर्टसी. बघितलंस ना तू, ती सुद्धा एकटी राहणार नाही तिकडे. हो ना. अजूनही तो तिचाच विचार करतोय. प्रिया, अरे दादा तिला सांग. अरे अगं, याचा बदला मी नंतर घेईन. मला आता बॅग भरायला जायचंय. अरे काय चाललंय तुमचं? अरे थांब थांब थांब. काळजी करू नकोस बालका, मी आहे तुझ्या बरोबर. अरे अर्जुन, आता दादा आहे म्हणून. लहान आहेस का तू? हं? ती लहान आहे. अर्जुन, ऑन अ सिरियस नोट, ठाऊके गेले काही दिवस फार गुंतागुंतीचे गेले. बट आय एम प्राऊड ऑफ यू. बघ, तुला मी कुस्तीच्या आणि बिझनेसच्या मैदानात जिंकताना पाहिलेले. आता इथं ते काय?
प्रेमाच्या मैदानात हारलोय मी दादा. अजिबात नाही अजिबात नाही हरलेलास तू. जोपर्यंत शेवटचा बळ टाकला जात नाही तोपर्यंत आपण हार मानायची नसते. कायम लक्षात ठेव. भले तुझी प्रेमाच्या मैदानात हार झाली असेल मला मान्य आहे ना, पण मनाच्या मैदानात तुझ्यासारखा जेता अजूनपर्यंत पाहिलेला नाही. विश्वास ठेव स्वतःवर. सगळं नीट होईल ना दादा? मला तुझी पूर्ण खात्री आहे. मला खात्री आहे सगळं नीट होणार आहे. ऑल द बेस्ट. गुड नाईट. गुड नाईट. तर मदर माऊली तिकडे मुंबईला पोहोचेल आणि ते काय कारण सांगणार आहे आम्ही? 1760 प्रश्न विचारेल. का, कुठं, काय काम आहे? एकतर आधीच काही सूचना झालंय त्यात तू अजून डोकं खात. तू जा ना बाई इकडून. सावेत तिच्यावर कशाला उकडा लागल्यास? आणि श्यामलबाई ग बस की जरा. हा अरे सिच्युएशन काय ते तर बघा रे. माझ्याकडे उपाय आहे. मामा याला थोबाड बंद करायला सांग, नाही तर सावे हे बाई बोल. हा तर दीपू डार्लिंग, म्हणजे मुद्दा काय आहे का शारदा मावशीला हे पटायला हवं का? बाई मदर माऊली एवढी आहेस तू माझ्या, तू तिला मावशी का म्हणतेस? अगं सावे हा काय मुद्दा आहे काय? ए श्यामल तू बोल की साडीशी. हा तर दीपू डार्लिंग, मुद्दा काय आहे का शारदा मावशीला हे पटलं पाहिजे का मुंबईत यांचं घर आहे, बरोबर? मग माझं मुंबईतलं घर आहे की. या दोघे माझ्या मुंबईतल्या घरात येऊन राहू शकतात. हा शारदा मावशी माझ्या मुंबईतल्या घरात येऊ शकते आणि या सांगू शकतात का आमचं मुंबईतलं घर हेच आहे. झालं की. हा हे बेस्ट आहे. थँक्यू श्यामल. हे ते सगळं ठीक आहे, पण अजून एक प्रश्न राहतोच आहे. आता काय? आपण उद्याच्या उद्या मुंबईत कसं पोहोचणार आहे आणि काय कारण सांगणार इकडे? म्हणजे 63चं काही नाही, पण बाकीचे अगं ते काय 1760 कारण देता येतील. घराचं काम झालं की नाही ते बघ. करेक्ट आहे दीपू डार्लिंग. कसं असतं माहितीये का, जो स्वतःला मदत करतो ना त्यालाच देव मदत करतो. म्हणून आधी स्वतःला मदत करावी, म्हणजे मग देव मदत करत असतो. ते बघ 100% सत्य आहे. काय बोलले मी, है की नाही? 63चा फोन आहे. हा बोला सर. हॅलो मिस सावित्री, सॉरी मी इतका लेट फोन केला तुम्हाला. नाही काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही गप्पाच मारत होतो. बोला ना. उद्या आपल्याला अर्जंटली मुंबईला जावं लागणार आहे. मुंबई? हो, आपले इन्व्हेस्टर्स मुंबईत आहेत. ते 2 दिवसांना फ्लाय करणार आहेत. सो खानविलकर सांगत होते की आपल्याला त्यांना जाऊन भेटावं लागणार आहे. नाही म्हणजे तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही नकार देऊ शकता सावित्री. फक्त मला वाटतं की तुम्ही आलात तर बरं होईल. आपण दोघच? डोंट वरी, तुम्ही एकट्या नसणार आहात. म्हणजे प्रियाचं सुद्धा काहीतरी मुंबईत काम आहे, सो ती कंपनी असेल तुम्हाला. बेस्टच, मग तर येईन मी. म्हणजे सर मी येऊ शकते मुंबईला, काहीच हरकत नाही. चालेल. सर फक्त एक रिक्वेस्ट होती. हा बोला ना सावित्री. सुवर्णलताला पण मुंबईला यायचं होतं,
ती सोबत आली तर चालेल का? वर्णलता, हा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गाडीत तसे 4 जण बसू शकतात ना. गुड नाईट. गुड नाईट सावित्री. गुड नाईट सर. श्यामल, खरं तर तू माझ्या लई डोक्यात जातेस, पण आज मी तुझी पण पप्पी घेऊ शकते. आपण उद्या मुंबईला चाललोय. काही थापा न मारता ऑफिशियली. बघ आम्ही म्हंटल होतं का नाही सिग्नलला जाऊन उभं राहायचं. गप शहाणी. काय झालं कृष्णाई? सावित्री या घराची सून होणार नाहीये. पचनीच पडत नाहीये आमच्या. आम्ही एक तर बोलू का तिच्याशी शेवटचं? वाटल्यास पदर पसरून भीक मागतो तिच्याकडे. कृष्णाई, आयुष्यभर ना ही सल मनात ठसठसत राहील. आमच्या मुलासाठी आम्ही प्रयत्नच नाही केले. कृष्णाई, तू तिच्याशी बोलायला माझा काही एक विरोध नाहीये. पण सावित्री मॅडम समोर जर का पदर पसरायचाच असेल, तिच्या समोर भीक मागायचीच असेल तर ती मी मागेन, तू नाही मागायची. बाबांना काय तोंड दाखवू का मी? तुला नेहमी सुखात ठेवेन, तुला कशाची कमी भासू देणार नाही असं वचन दिलंय ना मी त्यांना. मोठा मुलगा आहे की नाही मी, असं नाही करायचं. पण कृष्ण, मला एक सांग, प्रेमासाठी भीक मागण्यासारखी दुसरी जगात कुठलीच वाईट गोष्ट नाही. हं? बाबा, एखाद्यावरती प्रेम करच बाबा, असं आपण नाही ना सांगू शकत कोणाला, नाही ना. तसं असतं तर मी बलराम आणि अर्जुनला नसतं का सांगितलं? प्रेमाने राहा एकमेकांसोबत, गुण्यागोविंदाने राहा. हं? देवासा कसा निष्ठुर झाला रे. एवढी गोड मुलगी त्यानं आपल्या घरी पाठवली. आम्हाला वाटलं हा देवाचा संकेत असेल, पण आम्ही हरलो रे.
नाही कृष्ण नाही, असं नाही बोलायचं. हा, हरली बिरली काही नाही असतो. हा, असं बोलायचं नाही अजिबात. इकडं इकडं बघ कृष्ण, माझ्याकडे बघ. बघ इकडं बघ ना माझ्याकडं. आणि तुझा विश्वास आहे ना की देवाचेच संकेत आहेत, तेव्हाच तिला इथं पाठवलंय. मग हा विश्वास ढळू द्यायचा नाहीये, कायम ठेवायचं. देवानच पाठवलं. कदाचित तो देवच आपली परीक्षा बघत असेल का? बघत असेल का यांच्यात किती संयम आहे बाबा. त्याच्यामुळे आपण आपल्यावरचा संयम ढळू द्यायचा नाही. आत्ताच्या घडीला संयम ठेवणं गरजेचं आहे. कृष्ण, हे बघ, पराभवाची भीती बाळगून अजिबात चालत नाही. हे असे छोटे मोठे पराभव आयुष्यात होतच असतात, पण एक मोठा विजय हे सगळे पराभव पुसून टाकतो. तो विजय आपल्या आयुष्यात येणार आहे. त्याच्यामुळे आपण हारलोय, आपला पराभव झालाय असं अजिबात वाटून घ्यायचं नाही. वाद्य बघू. आज मी तुला वचन देतो, सावित्री मॅडम आणि अर्जुनचं लग्न होणार. लवकरच होणार. माझा विश्वास आहे ना. मोठा मुलगा आहे की नाही, जबाबदारी मला कळते की नाही. आता अजिबात रडायचं नाही. शांतपणे झोप बघू. अरे वा, सुवर्णलता, तू आलीस हे एक बरं झालं. आता यांना बोलू दे यांच्या कामाचं. आपण दोघी मागे बसून रील्स बनवू. पॉइंट आहे. सुवर्णलताला जरा वारा लागला की लगेच घोरते ती. नाही म्हणजे मला सवय याची. आम्ही बसू की मागे. पॉइंट आहे. नाही ग, काही होणार नाही. आपण दोघी बसू मागे. तू आणि दादा बसा ना पुढे. दादाला जर तुझ्याशी काही बोलायचं असेल ना, कामाचं काही बोलायचं असेल तर असं दरवेळेला मान वळवून कसं बघणार ना. पॉइंट आहे. तुझं काय सारखं पॉइंट आहे. नक्की कुणाच्या बाजूने? पॉइंट आहे. अरे श्यामल काकू, तुम्ही? अर्जुनराव, अहो तुम्हाला भेटायला आले मी. नाही म्हणजे मी निघणारच आहे. सावी मला म्हणाली की तुम्ही सगळे मुंबईला जाताय, मग परत भेट नाही होणार, म्हणून आले भेटायला. येते बरं का. सावकाश जा. मी एक काम करतो, मी ड्रायव्हरला सांगून गाडी पाठवतो, गाडी घेऊन जा. नाही नको, मी जाईन माझी. नाही, मी पाठवतो ना गाडी घेऊन जातो. नाही नको, मी जाईन. आता तुमच्यावर असा हक्क सांगणं बरोबर नाही वाटत हो. म्हणजे परिस्थिती थोडी वेगळी असती तर एक वेळ चाललं असतं. जा बर का, नीट जा. परिस्थिती थोडी वेगळी असती तर एक वेळ चाललं असतं. जा बर का, नीट जा. सगळ्यांनी काळजी घ्या बरं का सावे. जा, नीट जा बाई. हा,
नीट जा. येते बर का. हा. एक सांगायचं राहिलंच. काय? हॅपी जर्नी. तुम्ही म्हणता ना म्हणून म्हटलं आपण पण म्हणा. तुम्हाला पण. नीट जा बर का. हा? सुवर्णलता बस ना. नाही मी अगं बस बस ग बस बस बस. चल 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 पटकन बस 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 बस. चल बसली का. हा. येस, कम इन. येस मिस सावित्री. तुमचं अकोमोडेशन ओके आहे ना? नाही म्हणजे तुमच्यासाठी आणि सुवर्णलतांसाठी मी एकच रूम सांगितली होती. प्रियाची रूम सेपरेट आहे, ही माझी रूम आहे. तुम्हाला सगळं ओके आहे ना? सर मी तेच सांगायला आले होते. सुवर्णलता इथे आपल्यासोबत नाही राहणार आहे. ती तिची मैत्रीण जवळ राहते ना, ती तिच्याकडेच जाणार आहे राहायला. ग्रेट. यू विल हॅव युअर ओन रूम देन. हा म्हणजे मी तेच विचारायला आले होते की मी पण सुवर्णलता बरोबर गेले तर चालेल का? म्हणजे कंपनीचा पण खर्च वाचेल ना आणि माझं पण तेवढाच टाइमपास. ठीक आहे. फक्त मीटिंग्स मधून तुम्हाला कसा वेळ मिळेल मला नाही माहिती. मी काय तुम्हाला थांबवू नाही ना शकत. हवं तसं करा. थँक्यू सर. आता 12 वाजलेत. हो, 12च वाजलेत. 2:30 वाजता मीटिंग आहे ना सर आपली. मी 2:30 पर्यंत येते मैत्रिणीकडे जाऊन. ओके. सर एक बोलू. मला जे ऐकायचंय ते तर तुम्ही बोलणार नाही. बोला. सर नका टेन्शन घेऊ. कवठे भैरवगड साठीच तुमचं पॉवर प्लॅनचं जे स्वप्न आहे ना ते नक्की पूर्ण होईल बघा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल आणि आज तुम्ही कन्व्हिन्स पण कराल इन्व्हेस्टर्सना बघा. मिस सावित्री, आयुष्यात ना 2 महत्वाच्या गोष्टी असतात. एक वेळ असते आणि दुसरं प्रेम. वेळ कुणाची नसते ना ती कुणासाठी थांबते. आणि प्रेम सगळ्यांना मिळतच असं नाही. काय सर? काय नाही, वेळ कमी आहे आपल्याकडे. वेळ
जातो मी. हो सर. आणि विसरू नका आपण इथे मीटिंगला आलो. हो सर, नाही विसरणार. 2:30 पर्यंत येते. ते मी जाणारच नव्हते खरं तर, पण सुवर्णलता जातो खरंच जा. 2:30 पर्यंत येते. गेले काही दिवस काय चाललंय हो? काय चाललंय? काय चाललंय? तुम्ही न कृष्णाई, तुम्ही न प्रिया, तुम्ही समदे आणि अर्जुन भाऊजी काहीतरी खलबत करताय. नंदा, तू ना एक काम कर, तू तुझी दुर्बीण बदलून घे. हा म्हणजे तुझंच वाक्य ना ते, आम्ही नंदा आहोत, नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर, आम्ही नाती अंगाला लावून घेत नसतो. मग कशाला मनस्तप करून घेतेस? कारण होतोय. तेच विचारतोय का? मज्जा येते ना आम्हाला. हा? आम्हाला सांगाई समधी मुंबईला का गेलीत? कामासाठी गेले. म्हणजे मला तर एवढंच ठाऊक आहे, बाकी मला काही माहित नाही आणि मला तू विचारू नकोस. काही नाही म्हणायचं आणि खलबत करायची. नंदा ऐक, आम्ही काही खलबत बिलबत करत नाही. हे बघ, मी, कृष्णाई, प्रिया, अर्जुन एवढीच मोजकी माणसं आहोत जी एकमेकांशी प्रेमानं बोलतो, एकमेकांशी न भांडता बोलतो, काही बोलतो, कशावरूनही बोलतो, म्हणजे काही हेतू नसतो त्यात. मला असं वाटतं की आम्ही खलबत करतोय, असं काही नाहीये. हे बघ, मला जेवढी कल्पना आहे त्याच्यावर मी सांगतो. अर्जुन आणि सावित्री मॅडम मीटिंग साठी गेलेत मुंबईला. प्रियाचं पण मुंबईत काहीतरी काम आहे, तर ती सुद्धा गेली त्यांच्यासोबत. सुवर्णाला का गेलीये ते मला नाही ठाऊक. अर्जुन मुंबईला गेलाय का? मामा, यांना विचारून काही एक उपयोग नाही. आपण कुठे हो यांच्या प्रेमाची माणसं आहोत? ते तर कृष्णाई, प्रिया, अर्जुन भाऊजी यांच्याशीच काय ते बोलतात, आणि आपण विचारलं तर काहीच माहित नाही. आपण परके. मी ना कालच एका पुस्तकात वाचलं, साधारण 40शी पार केल्यानंतर कुणाचेच गैरसमज दूर करायला जाऊ नये. मी काय तुझे गैरसमज दूर करणार नाही, होणारच नाही. पण आमची कुठे 40शी झाली आहे? मी तुझ्याबद्दल कुठे बोलतोय, स्वतःबद्दल बोलतोय. हा, थांबा 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 थांबा. हा, उतर उतर. अगं घाई कर, मुंबई आहे मुंबई. काय पोचला का नाही मुंबईला? पहिल्यांदाच आले मी मुंबईला. मग कशी झाक बिल्डिंग आहे का नाही ग? मैरा आर्टिस्टनी पैसे दे की. काके तू बिल्डिंग बघ, मी पैशाचं बघतो. हा?
मी पोहोचले का मुंबईत? मुंबईत आली म्हणजे तू मुंबईतच आहेस ना? नाही म्हणजे अगं मला मला म्हणायचं होतं की तू आलीस का मुंबईत? हा. ते बघ तू येण्याच्या आनंदामध्ये सगळं उलट सुलट झालं बघ. बर बर, आता तू सांगितलेल्या पत्त्यावर आलोय आम्ही. आलीस का मदर माऊली? वेलकम टू मुंबई. हा. अरे थँक थँक. दादा हे टोटली अनफेअर आहे. हा, तू त्या दोघींना जायची परवानगी का दिलीस? मुळात परत दिलीस. आता मी काय आहे मग इथे? तू जाशील निघून मीटिंगला, मी काय करू दिवसभर इकडे? अर्जुन दादा मला खरं सांग, तू मुद्दाम केलंस ना हे सगळं? तुला असं वाटलं ना की परत मी काहीतरी प्लॅन करीन, तुमच्या दोघांना एकत्र खोलीत कोंडून ठेवीन? प्रिया बस, शांत बस. तुला आणि मला दोघांनाही माहिती आहे ना यातलं आता काहीच होणार नाही. त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत लक्ष घालणं आता मी थांबवलं. दादा मला माहितीये तुला किती त्रास होतो ते, तुला काय सहन करावं लागत असेल मला माहितीये. मी तुझ्यासाठी आली इकडे, म्हणूनच सावित्री जायसाठी नाही आले. मस्त आहे घर. मीच आहे मीच. छान आहे. हे काके मी येतो, नीट काळजी घे. हा मावशी येतो बर का. ताई म्हंटल तर चालतंय की. ताई मन मन सांभाळून जा. अगं काय बी टेन्शन घेऊ नको, मी काही मुंबईत नवीन नाही, आपल्याला मुंबईतलं सगळं माहिती आहे. ते जरा स्टेशनवर जायला गाडी कुठून मिळेल? तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना? एवढं नाही माहिती फक्त. एवढंच नाही माहिती का? असं बाहेर पडायचं आणि दारातच 271 नंबरच्या बसचा स्टॉप आहे, डायरेक्ट स्टेशन. बरं येतो. हा येतो येतो. पण रात्रीच्या जेवणाचं काय? त्याचं काय बी टेन्शन घेऊ नका. कसं आहे ते तिकडे डोंबिवलीला चालू आहे ना, जिकडे काम आहे माझं, तिकडेच माझा मित्र बी राहतो, त्याच्याकडेच खाईन आणि सकाळी आलो की मग काकीला घेऊन जाईन मी. उद्या लगेच? मग आता काय राहू का काय? अहो काय मावशी, राहायचं चांगलं 4-8 दिवस, जीवाची मुंबई करू की आपण. काकी त्या म्हणतायत तर राह ना. नाही बाबा, माझी सावी भेटली ना की होईल माझ्या जीवाची मुंबई. जा की, तुला जायचंय ना. बरं ते सावीला सांगून ठेवा उद्या सुट्टी घ्यायला. बरेच दिवस झाले आमची भेट झाली नाही ना, म्हणून मग भेटूनच जातो तिला. नाही येतो. नीट जा बरं का. येतो. हो पण मी चिडली हा दादा तुझ्यावरती. आता मी काय करायचं इकडे दिवसभर? तू जाशील मीटिंगला निघून, मला नाही यायचं मीटिंगला तुझ्या बरोबर. कॅब बुक केली आहे मुंबई दर्शनाची, जाऊन ये. एकटीच? ठीक आहे, हवं तर आपण एक काम करू, आपण आपला 1 दिवस स्टे वाढवूयात. तुम्ही तिघी जाऊन या, मी मस्त आराम करेन. ते सगळं ठीक आहे, पण आजचं काय? या इथे ना एक रिमोट आहे आणि टीव्ही, बघत बस.
नाहीतर एक काम कर, कविता मस्तपैकी एसी लाव आणि एक डझनभर कविता करून टाक. ठीक आहे ठीक आहे, तू नको सांगू लगेच मला सगळं काय करायचं काय नाही, मी बघते माझं माझं. ठीक आहे. बोला फडके, कामाचं काय झालं? बलराम बोलला ते खरं आहे का? येस सर, मी आता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधनच माहिती काढली आहे. बलराम दादा सांगतात ते खरंय, त्यांनी त्यांची जागा विकली. कोणाला? फडके, मी काहीतरी विचारतोय. सर, भैयू जाधव यांना. मुंबईला पहिल्यांदाच आलाय का तुम्ही मावशी? अगं नाही, माझं लग्न झालेलं ना तेव्हा आलेले. श्यामल, इथं कुठं जवळ महादेवाचं मंदिर आहे का ग? आहे ना, इथं मेन रोडला लागला ना का दुसऱ्याच लेफ्टला महादेवाचं मंदिर आहे. अगं आज सोमवार आहे ना, तर महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी काहीच खात नाही, म्हणून म्हणलं. काय मावशी तुम्ही, अहो आपलं काम म्हणजेच आपला देव असतोय. नाही तुम्हाला नाही पटणार, ठीक आहे तुम्ही जाऊन पटकन दर्शन घेऊन या. हा बर श्यामल, हा तू आणि सावी इथं एकत्र राहत होता हे नव्हतं माहिती मला. हा थँक्यू बलराम, तूच मला सांगितलंस काय करायचंय ते. काय काय केलं बलराम दादानी? तेच त्याच्या लायकीला आणि स्वभावाला शोभेल असं. दादा मी काय म्हणते, त्याचं टेन्शन तू आता घेऊ नकोस. दादा हॅलो पीटर, मी मुंबईत आलोय. भेटायचंय? काही नाही, आपलं जुनंच काम करायचंय. एक जमीन खाली करायची आहे. नाही मी येतो. दादा मी काय म्हणते, तू बलराम दादाला उगीच. प्रिया, टेन्शन घेऊ नकोस, यात तुझ्या बलराम दादाचा काही एक संबंध नाही. डोंट डू इट. पण दादा आलोच. लयच प्रश्न विचारते मावशी. काय म्हणलीस का? काय नाही, दर्शन घेऊन येत आहे ना तुम्ही? अगं ती आमची चमकी येते का ग इथं? ती चिंगी येत असते की अधनं मधनं. अहो वाटेतच घर आहे तिचं. सावी कुठं राहिली? किती प्रश्न पडतात हो तुम्हाला मावशी. अहो सावी इथंच आहे, दुसरीकडे कुठं जाणार? तुम्ही शपथ घातली ना कवठे भैरवगडला जायचं नाही म्हणून. श्यामल, सावी कुठे? सावी क्रॉफर्ड मार्केट, ते पार्लरचं तिचं सगळं सामान घ्यायचं असतं ना, ते तिकडे स्वस्त मिळतं, तिकडे गेलीये ती. मावशी तुम्ही महादेवाचं दर्शन घेऊन या बरं. अहो सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही म्हणता, आता वाजले किती, मला किती टेन्शन आलंय माहितीये का. जा बरं पटकन दर्शन घेऊन या, मग तुम्हाला काहीतरी छान बनवून खायला घालते. हा जा का मोबाईल मध्ये दाखवू शंकराचा फोटो? अगं नाही, मी येते जाऊन मंदिरात. बर लवकर या बर का मावशी, लवकर या. मुंबई म्हणजे मुंबईच बघ. एकदा का आपलं ते कवठे भैरवगडचं महाभारत संपलं ना की इथंच सेटल होऊन जाऊ आपण. असं म्हणतात मुंबईत कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही, समुद्रासारखं असं सगळं सामावून घेते. आपल्याला पण घेईल ग. मुंबई म्हणजे अशी एनर्जी. घामाने लथपथ झालो तर आपण तरी पण फ्रेश वाटतंय.
काय झालंय? आता कसलं टेन्शन आहे तुला? झालं की सगळं सेट? सगळं सेट करण्याच्या नादात जगातल्या दोन लई महत्वाच्या माणसांशी खोटं बोलायला लागतंय मला. एक मदर माऊली आणि दुसरा अर्जुन. हा 63चा अर्जुन कधी झाला? एक मिनिट, म्हणजे तू मान्य करतेस तर की जितकी मदर माऊली तुला महत्वाची आहे तितकाच अर्जुन पण आहे आता? मी अमान्य कधी केलं? आणि 63चा अर्जुन कधी झाला मलाच माहिती नाही, आणि मला अडकायचं पण नाही आहे. नको नको, गाडी रिक्षा नको. अरे थांब म्हणलं की रिक्षा थांबो ना. अरे नको बोला ना तरी को. अरे किती वेळ थांबवा मला? किती वेळ बोलता? थांबो तर थांबतायच नाही का तुम्हाला? अभी कहाँ रोकने का, बीच में रोकने का? अरे दे रे, तेरा पैसा दे रे भाई. तर भाऊ नाही. सावित्रीचा आवाज आल्यासारखा वाटला. चमके मला जाऊ दे. जाऊ दे, दोन मिनिटं हळू हळू. शांत हो. शांत हो. जावे, हळू बोल. हळू बोल. मदर माऊली. हळू बोल. आपण जर तिथं गेलो तर सगळं गुंतवून बसल. जावे, ऐक माझं थोडंसं थांब. चमके मला जाऊ दे. नाही जावे, दोन पिढी आपल्याला जायला पाहिजे. नाही जावे, येडी का खोडी आहे तू? तिरसाठी तिथं तुला तुझ्या तिरसाटवर विश्वास आहे ना? आहे ना तुझा तिरसाटवर विश्वास? तुला वाटतंय तो तू मदर माऊलीला काय होऊ दे? ऐक माझं, आपण इथं थांबायला नको. काही नाही होणार मदर माऊलीला. ऐक माझं, तिरसट काहीच होऊ देणार नाही. काय चल ग. नको ग जावेचं. चमके काय होऊन बसले. चमके मदर माऊली. ऑटोवाले दादा,
राधे राधे. ज्याच्याकडे संयम असतो त्यालाच सर्व इच्छित गोष्टी प्राप्त होतात आणि तुमच्याकडं तोच नाहीये संयम. सरळ बोल, नाहीतर माझा संयम सुट. राधे राधे धे 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 राधे. वडील शांत व्हा. आणि म्हणजे लेट मी एक्सप्लेन. सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. कसं आहे, माझा उजवा हात खाजवतोय. आता या हाताची खाज जर तुम्ही थांबवली तर तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी देऊ शकतो. अर्जुन कुठं गेला, कशासाठी गेला, सावित्री मॅडम अर्जुन दादा बरोबर कशाला गेल्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देऊ शकतो. राधे राधे. कुठलंच काम ठेवत नाही. आधे आधे. जा बुवा, तुम्ही तर माझ्या हातावरती चिल्लर पण ठेवत नाही. त्यापेक्षा मी एक काम करतो, तुमची सिक्रेट अर्जुन दादाला जाऊन सांगतो. मग तो देईल मला हवी तेवढी किंमत. मला नाही तुमच्यासारखं जगायचं. दर महिन्याला गर्दीतल्या भिकाऱ्यासारखं पाकिट घ्यायचं. बोललास परत बोलशील ना तर मी विसरून जाईल की तू म्हणजे माझ्या लग्नानंतरची मी केलेली चूक आहे म्हणून. कळलं? तुझा बाप संयमी आहे म्हणून तू जिवंत आहे, लक्षात ठेव. माझ्या बापानं मला गर्दीत राहायला नाही शिकवलं, गर्दीत जमवायला शिकवलं. परिस्थिती येईल अशी भाष्य बदलायची असते. कळलं? आणि तू कितीही गुपितांचं पोत पाठीवर घेऊन हिंड, त्याचा काही उपयोग नाही. गुपित फोडायला पण आहे ना धाडस लागतं. ते तुझ्यात नाहीये. कळलं? त्याच्यामुळे तोंड बंद ठेवायचं. तर जो श्वास मी तुला दिलाय ना तोच काढून घे. राधे राधे. कुठलंच काम ठेवत नाही. राधे. मी अर्जुन कवठेकर का? येस डॉक्टर. त्या ज्या पेशंट आहेत ते तुमच्या कोण? कोणीच नाही खरं तर. मी रस्त्याने जात असताना त्या पडल्या म्हणून मी पटकन त्यांना इकडे घेऊन आलो. ओके ओके, नो प्रॉब्लेम. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. त्यांचं ब्लड प्रेशर लो झालंय, त्यामुळे कदाचित त्यांना हा त्रास झाला असेल. त्यांच्या कुठल्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो का? ॲज आय सेड की माझा आणि त्यांचा काही संबंध नाहीये. मला त्यांच्यापाशी एक पिशवी सापडली आहे पण त्याच्यातही तसं काही नाही. म्हणजे त्या शुद्धीवर आल्यावर त्याच तुम्हाला सांगतील. त्यांची तब्येत बरी आहे ना? पण नाही, त्या अजून शुद्धीवर आलेल्या नाही. ओके. एनिवेज डॉक्टर, तुम्ही खर्चाचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. तुम्ही काही काळजी करू नका. काही फॉर्मॅलिटीज तुम्हाला कम्प्लीट कराव्या लागतील. नर्स त्यांना फॉर्म द्या. आणि अतिशय महत्वाची गोष्ट, पेशंटला डिस्चार्ज मिळेपर्यंत तुम्ही त्या पेशंटची सर्वस्वी काळजी घ्यायची आहे. ऑफकोर्स. आणि फॉर्मवरती तुम्हाला सह्या करायची. थँक्यू डॉक्टर. टेक केअर.
ऍडमिशन फॉर्म द्या यांना, ते भरून देतील. त्यांच्या कुटुंबातलं कोणी आलेलं नाहीये, तर त्यांच्या वतीने मी फॉर्म भरेन. येस, थँक्यू. हॅलो, ऐक ना, एक प्रॉब्लेम झालाय. काय काय झालं? कुठलं हॉस्पिटल? मी येते. अगं तू इथे येऊन काय करणार आहेस? इथे बसून तरी काय करतेय? तेवढीच तुला मदत होईल. येते मी. अरे प्रिया, एक मिनिट थांब, जरा होल्ड करा. हा. हा प्रिया, लिहून घे. दादा, तू लोकेशनच का पाठवत नाहीस? मी विसरूनच गेलो या सगळ्या गडबडीत. मी लोकेशन पाठवतो. हा चालेल, येते मी, लगेच निघते. बाय. चमके कुठल्या वॉर्ड मध्ये असेल मदर माऊली? मला वाटतं स्पेशल रूम मध्येच असेल. बापरे, हे कसे फेडणार आहे ह्याचे उपकार? चमके, मदर माऊलीकडे जायचं आता. अगं तिरसट असताना कसं जाणार आहे? तो मीटिंगला गेल्यावर जाऊ शकतो ना. आणि आता ती कुठे कशी आहे ते बघायला नको का? मला नाही चैन पडते आता. चमके, मी आता त्या सरांना सगळं खरं खरं जाऊन सांगू का? मला नाही सहन होते आता काही. माझी मदर माऊली हॉस्पिटलमध्ये आणि मी माझ्या स्वार्थासाठी असं चोरासारखं इकडे लपून बसले. चोरच आहोत आपण सगळे. चोळक आहे आपली. जरा शांत. चमके, मी ते माहिती ते होते, मी सांगणार आहे सगळं. येडी का खुळी आहे तू? हा, तिरसटचं जाऊ दे, पण तुझ्या मदर माऊलीला तुझं खरं कळलं तर काय होईल याचा विचार कर. तिरसट इतका निवांत बसलाय म्हणजे मावशीला इतकं काही झालेलं नाही. तूच तर म्हणले ना की तो मीटिंगला जाणार आहे म्हणून. आई ग, पण एक प्रॉब्लेम आहे. ती प्रिया येणार आहे. पण तुला पण जायचं होतं ना मीटिंगला. त्याचं काहीतरी करता येईल ग. काय करू? थांब. हा मिस सावित्री, बोला. हा सर, आपली मीटिंग 2:30 वाजता आहे ना. मी पोचली आहे आणि ते इन्व्हेस्टर्स पण पुढच्या 2 मिनिटांमध्ये पोचतायत. हा, तुम्हाला किती वेळ आहे? ओ गॉड,
सावित्री, मी विसरून गेलो होतो या सगळ्या गडबडीत. तुम्ही त्या इन्व्हेस्टर्सना थांबायला सांगाल का प्लीज? मी पोचतोय. आय एम ऑन माय वे. ओके. हा ठीक आहे सर. काय करू? मीटिंग तर महत्वाची आहे. या काकू शुद्धीवर येईपर्यंत कळणार नाही त्यांचे नातेवाईक कोण आहेत, कुठे आहेत. प्रिया तर येते. प्रियालाच मेसेज करतो. तिरसट त्या दिशेने आला होता, म्हणजे तिथेच कुठेतरी मावशी. म्हातार माऊली, सावे, तू आलीस. मी तुला कुठेच नाही जाऊ देणार. मी कुठेच जाणार नाहीये म्हातार माऊली. मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये. मी इथेच आहे. हा, वचन दे. वचन दे. मला माफ कर म्हातार माऊली. मी तुला खूप त्रास देते. माझ्यासाठी एवढी धावपळ करत आलीस इकडे. मी तुला वचन देते, हे हाती घेतलेलं काम एकदा झालं ना की त्या वाटेकडे परत कधीच नाही जाणार. कधीच नाही. हात थांबला का? जात का नाहीये? प्रिया आली तरी तिला हँडल करायला झालं नाही तर गोंधळून गेली आणि त्या बाई घाबरून गेल्या तर काय होणार? नाही, मीटिंग पण महत्वाची आहेच, पण त्या शुद्धीत येतील तेव्हा मी तिथं असायला पाहिजे. काय करू? नाही, मीटिंगचं नंतर बघता येईल. त्यांना असं एकटीला सोडून जाणं बरं नाही. तसंही तिथे मिस सावित्री आहेत, त्या हँडल करतीलच.